नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 2 एप्रिल 2026 वार गुरुवार. तर या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव आणि त्यासोबतच चैत्र पौर्णिमा देखील याच दिवशी आलेली आहे. तर प्रभू श्रीरामांनी हनुमानांना वरदान दिले आहे की तुम्ही या कलियुगामध्ये चिरंजीवी असाल, म्हणून हनुमान हे आजही चिरंजीवी आहे आणि म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस साजरी करत असतो. तर उद्या हनुमान जन्मोत्सव कशाप्रकारे साजरा करावा, कोणत्या सेवा आपण कराव्या, त्यासोबतच हनुमानांना कोणती गोष्ट आपल्याला अर्पण करायची, त्यांच्या आवडतीची वस्तू आणि कोणत्या प्रभावी सेवा कराव्या, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये हनुमानांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकत नाही, कारण ते ब्रह्मचारी आहे आणि आपण जेव्हा त्यांची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे ते आपण देवघरामध्ये ठेवत नाही. पण ज्यांचं घर दक्षिण मुखी असेल तर त्यांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने वरती हनुमानचा फोटो हा अवश्य लावावा. तर बघा, आपण हनुमान जन्मोत्सव घरामध्ये साजरी करू शकत नाही, पण सेवा या आपण आवर्जून घरामध्ये करू शकतो. आपल्याला उद्या काही उपाय हे करायचे आहे. तर पहिला उपाय येतो, तर आपल्याला गव्हाच्या पिठाच्या 4 पोळ्या म्हणजे चाणक्या आपल्याला बनवायच्या आहे आणि त्याला आपल्याला वरून तूप लावायचं आहे आणि त्याचा काला बनवायचा आहे आणि त्याचा एक लाडू आपल्याला बनवायचा आहे आणि तो लाडू आपल्याला हनुमानांच्या मंदिरामध्ये दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर नमस्कार करून परत घरी निघून यायचं आहे. आणि ज्या घरामध्ये हनुमान चालीसाचे पठण केले जाते, रामरक्षेचं पठण केलं जातं, तर त्या घरामध्ये कधीच भूत प्रेत पिशाच्य बाधा कधीही प्रवेश करत नाही. आयुष्यामध्ये समाधान प्राप्त व्हावं, आयुष्यात आपलंही आयुष्य बलवान व्हावं, म्हणूनच मारुतीरायांची आपल्याला सेवा या दिवशी करायची आहे, काही उपाय हे करायचे आहे. तर या दिवशी आपल्याला रुईच्या फुलांची माळ आणि चमेलीचं तेल देखील मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि ते त्यांना अर्पण करायचं आहे. त्यासोबतच 11 अख्खे उडीद घ्यायचं आहे, केशर आणि त्यासोबतच म्हणजेच आपल्याला रुईच्या फुलांची माळ, चमेलीचं तेल, केशर आणि त्यासोबतच 11 अख्खे उडीद, काळे उडीद आपल्याला या सर्व वस्तू मारुतीच्या मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि या सर्व वस्तू आपल्याला मारुतींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. आणि एखादं अडलेलं काम आहे किंवा संकट आहे ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही, अडकून गेलात, काय करावे काही कळत नाही, तर तेव्हा मारुतींना विनवणी करावी आणि या सर्व संकटातून मला बाहेर काढा. त्यानंतर आपल्याला पावशेर हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे आणि मारुतींना ते देखील अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही अडचण आहे तर ती अडचण आपल्याला मारुतींना सांगायची आहे, ती व्यक्त करायची आहे आणि घरी निघून यायचं आहे. तर या सर्व वस्तू आपल्याला मंदिरामध्येच ठेवायच्या आहेत, त्या घरी घेऊन यायच्या नाही. तर यापैकी तुम्हाला जो कोणता उपाय जमेल तो उपाय तुम्ही करू शकता किंवा यापैकी सर्वच उपाय केले तरीही अतिउत्तम. अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि अतिशय प्रभावी असे हे सर्व उपाय आहे. तर आवर्जून तुम्ही हे उपाय करा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, संकट असतील तर ते दूर होण्यास मदत होईल. त्यानंतर या दिवशी तुम्ही अन्नदान, वस्त्रदान देखील करू शकता. गरजूंना दान करा. यासोबतच नारंगी रंगाचं तुम्ही शेंदूर सोडून इतर कोणत्याही वस्तू तुम्ही नारंगी रंगाच्या दान करू शकता. नारंगी मिठाई, नारंगी कपडे तुम्ही दान करू शकता. यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. यासोबतच सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर सेवा काय करायची आहे, तर बघा, मारुतींना प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे, त्यामुळे मारुतींची सेवा करण्याआधी आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे. तर प्रथम आपल्याला रामरक्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर मारुती स्तोत्रम पठण करायचं आहे. तर रामरक्षा आपल्याला 7 वेळा पठण करायचे आहे. तर बघा, 1 ते 9 ओव्यांपर्यंत 6 वेळा पठण करायचं आहे आणि शेवटच्या वेळी म्हणजेच 7व्या वेळी संपूर्ण फलश्रुतीसहित आपल्याला पठण करायचं आहे. त्यासोबतच 7 वेळा मारुती स्तोत्रमचे पठण करा किंवा हनुमान चालिसेचं पठण करा किंवा बजरंग बाण ते देखील तुम्ही पठण करू शकता. जितक्या सेवा तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा तुम्ही करू शकता आणि या सर्व सेवा आणि हे सर्व उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता. मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू नका, मंदिरामध्ये जाऊ नका. फक्त तुम्ही ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा तुम्ही श्रवण करू शकता.